नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत चालू घडामोडीवरती आधारित प्रश्न आणि त्यांची उत्तरे। तर सुरू करूया आजच्या व्हिडिओला। प्रश्न क्रमांक 1, नुकतेच लचित बोरफुकनच्या 125 फुटांच्या पुतळ्याचे अनावरण कुठे झाले? तर मित्रांनो, याचं उत्तर आहे सी, जोरहाट आसाम। जोरहाट आसाम येथे बोरफुकनच्या 125 फुटाच्या पुतळ्याचे अनावरण झाले। त्यानंतर अलीकडेच भारतातील पहिल्या फ्युचर लॅब्स केंद्राचे उद्घाटन कोठे झाले? तर याचं उत्तर आहे सी डॅक तिरुअनंतपुरम येथे। सी डॅक तिरुअनंतपुरम येथे फ्युचर लॅब्स केंद्राचे उद्घाटन झाले आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 3, दरवर्षी कोणता दिवस आंतरराष्ट्रीय जातीय भेदभाव निर्मूलन दिन म्हणून साजरा केला जातो? तर याचं उत्तर आहे 21 मार्च रोजी। पुढे, अलीकडेच इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन युनियनच्या डिजिटल इनोव्हेशन बोर्डाच्या सहअध्यक्षपदी कोणाची एकमताने निवड झाली आहे? तर याचं उत्तर आहे नीरज मित्तल यांची। त्यानंतर अलीकडेच भारताच्या निवडणूक आयोगाने 85 वर्षापेक्षा जास्त वयाच्या आणि 40% सह PWD लोकांसाठी मतदान सुलभ करण्यासाठी कोणते ॲप लॉन्च केले आहे? तर मित्रांनो, याचं उत्तर आहे सी, सक्षम ॲप। सक्षम ॲपची निर्मिती केली आहे। त्यानंतर पुढे जाऊया। अलीकडे कोणत्या IITने स्वाईन फीवर लस तंत्रज्ञान यशस्वीरित्या बायोमेड प्रायव्हेट लस उत्पादक कंपनीकडे हस्तांतरित केले? तर याचं बरोबर उत्तर आहे IIT गुवाहाटी। त्यानंतर प्रश्न क्रमांक 7, युनायटेड नेशन्सच्या सरचिटणीसांनी कोणत्या भारतीयाची आपत्ती जोखीम कमी करण्यासाठी विशेष प्रतिनिधी म्हणून नियुक्ती केली आहे? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो। तर याचं उत्तर आहे कमल किशोर यांची। त्यानंतर पीटर पेलेग्रिनी नुकतेच कोणत्या देशाचे नवे राष्ट्राध्यक्ष झाले? तर याचं बरोबर उत्तर आहे स्लोवाकिया या देशाचे नवे राष्ट्राध्यक्ष झाले आहेत। त्यानंतर पुढे जाऊया। प्रश्न क्रमांक 9, बातम्यांमध्ये पाहिलेले उज्जंग कुलोशन राष्ट्रीय उद्यान कोणत्या देशात आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे इंडोनेशिया देश। इंडोनेशिया या देशात उज्जंग कुलोन राष्ट्रीय उद्यान आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 10, अलीकडे ब्रिटनच्या स्मृतिभ्रंश संशोधन संघाचा भाग होण्यासाठी कोणाची निवड झाली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो अश्विनी केशवन यांची। अश्विनी केशवन यांची ब्रिटनच्या स्मृतिभ्रंश संशोधन संघाचा भाग होण्यासाठी निवड झालेली आहे। त्यानंतर पुढे, अलीकडेच सुरक्षाविषयक बाबींसाठी जबाबदार असलेल्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची 12वी आंतरराष्ट्रीय बैठक कोठे झाली? तर याचं उत्तर आहे सेंट पीटर्सबर्ग, रशिया येथे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 12, अलीकडे कोणते 2 देश भारतीय युद्धनौकांसाठी इलेक्ट्रिक प्रोपल्शन सिस्टम विकसित करण्याच्या करारावर चर्चा करत आहेत? तर याचं बरोबर उत्तर आहे भारत आणि UK देश। त्यानंतर प्रश्न क्रमांक 13, अलीकडेच बातम्यांमध्ये दिसलेली सियरा माद्रे म्हणजे काय? तर याचं बरोबर उत्तर आहे लँडिंग जहाज। सियरा माद्रे म्हणजेच लँडिंग जहाज आहे। त्यानंतर अलीकडेच जेरेमिया मानेले यांची कोणत्या देशाचे नवे पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे बी, सोलोमन बेट। सोलोमन बेट या देशाचे नवे पंतप्रधान म्हणून जेरेमिया मानेले यांची नियुक्ती झाली आहे। पुढे जाऊया। ओरंगुटनची IUCN स्थिती काय आहे? तर मित्रांनो, याचं उत्तर आहे क्रिटिकली एंडेंजर्ड। पुढे जाऊया। झिरो वेस्ट टू लँडफिल
पुरस्कार प्राप्त करणारे भारतातील पहिले विमानतळ बनून कोणत्या विमानतळाने इतिहास रचला आहे? तर मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे ए. तिरुअनंतपुरम आंतरराष्ट्रीय विमानतळ याने इतिहास बनवला आहे. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. त्यानंतर पुढे प्रश्न क्रमांक 17. कोणत्या सशस्त्र दलाने पश्चिम बंगालमध्ये प्रदूषण प्रतिसाद सेमिनार आणि मॉक ड्रिल आयोजित केले? तर याचं बरोबर उत्तर आहे ए. भारतीय तटरक्षक दल. भारतीय तटरक्षक दलाने प्रदूषण प्रतिसाद सेमिनार आणि मॉक ड्रिल आयोजित केले होते. प्रश्न क्रमांक 18. हुल्लोंगा पार गिब्बन अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? तर मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे आसाम. आसाम राज्यात हुल्लोंगा पार गिब्बन अभयारण्य स्थित आहे. त्यानंतर पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 19. अलीकडेच पहिली इंडो पॅसिफिक इकॉनॉमिक फ्रेमवर्क फॉर प्रॉस्पेरिटी क्लीन इकॉनॉमी इन्व्हेस्टर फोरम बैठक कुठे झाली? पहा मित्रांनो खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. मी एकदा पुन्हा रिपीट करतो. अलीकडेच पहिली इंडो पॅसिफिक इकॉनॉमिक फ्रेमवर्क फॉर प्रॉस्पेरिटी क्लीन इकॉनॉमी इन्व्हेस्टर फोरम बैठक कुठे झाली? तर याचं बरोबर उत्तर आहे सिंगापूर. सिंगापूर येथे ही बैठक झालेली आहे. त्यानंतर आटाकामा वाळवंट कोणत्या देशात आहे? छोटा पण महत्त्वाचा असा प्रश्न. तर याचं बरोबर उत्तर आहे ए. चिली. चिली येथे हे वाळवंट आहे. त्यानंतर पुढे म्युनिक जर्मनी येथे झालेल्या ISSF विश्वचषक 2024 मध्ये पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात सुवर्ण पदक कोणी जिंकले? तर मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे सी. सरबजोत सिंग याने हे पदक जिंकलेले आहे, सुवर्ण पदक. त्यानंतर प्रश्न क्रमांक 22. कोणत्या संस्थेने रायझिंग ॲम्बिशन ॲक्सिलरेटिंग ॲक्शन टुवर्ड एनहान्स NDC फॉर फॉरेस्ट अहवाल प्रसिद्ध केला? तर मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे बी. UN पर्यावरण कार्यक्रम या संस्थेने हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 23. नवीन गुन्हेगारी कायद्यांची माहिती देण्यासाठी NCRBने सुरू केलेल्या मोबाईल ॲपचे नाव काय आहे? तर मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे डी. NCRB संकलन ऑफ क्रिमिनल लॉज. त्यानंतर प्रश्न क्रमांक 24. भारत आणि अमेरिका यांच्यातील क्रिटिकल अँड एमर्जिंग टेक्नॉलॉजी या उपक्रमाची दुसरी वार्षिक बैठक कुठे झाली? तर याचं उत्तर आहे नवी दिल्ली येथे. नवी दिल्ली येथे भारत आणि अमेरिका यांच्यातील क्रिटिकल अँड एमर्जिंग टेक्नॉलॉजीज या उपक्रमाची दुसरी बैठक पार पडली. त्यानंतर नालंदा विद्यापीठ कोणत्या राज्यात आहे? तर मित्रांनो याचं उत्तर आहे बिहार राज्य. प्रश्न क्रमांक 26. 2024च्या लोकसभा आणि राज्य विधानसभा निवडणुकीतील किती उमेदवारांनी EVM आणि VVPAT युनिट्समधील बर्न मेमरी सत्यापित करण्याची विनंती केली आहे? तर मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे 11 उमेदवारांनी. त्यानंतर डिफेन्स एक्सलन्ससाठी नवकल्पना हा कोणत्या मंत्रालयाचा प्रमुख उपक्रम आहे? याचं उत्तर बरोबर आहे संरक्षण मंत्रालय. त्यानंतर एअर इंडिया कोणत्या राज्यात दक्षिण आशियातील सर्वात मोठी उड्डाण प्रशिक्षण शाळा स्थापन करत आहे? याचं बरोबर उत्तर आहे महाराष्ट्र राज्य. त्यानंतर प्रश्न क्रमांक 29. भारत बिल पेमेंट सिस्टम ही पेमेंट चॅनल प्रणाली कोणत्या संस्थेद्वारे संकल्पित आहे? याचं उत्तर आहे RBI संस्था. पुढे वीरांगना दुर्गावती व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? याचं उत्तर आहे मध्य प्रदेश राज्य. त्यानंतर प्रश्न क्रमांक 31. नॅशनल जिओफिजिकल रिसर्च इन्स्टिट्यूट हे कोणत्या शहरात स्थित आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे सी. हैदराबाद शहर. त्यानंतर प्रश्न क्रमांक 32.
कोणत्या संस्थेने एअर ब्रेथिंग प्रोपल्शन तंत्रज्ञानाच्या प्रत्यक्षासाठी दुसरे प्रायोगिक उड्डाण यशस्वीपणे पार पाडले? तर याचं उत्तर आहे बरोबर इस्रो संस्था. त्यानंतर प्रश्न क्रमांक 33, केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 नुसार कोणता देश परदेशी देशांना भारतीय सरकारी मदत मिळवून देणारा सर्वोच्च प्राप्तकर्ता म्हणून उदयास आला आहे? याचं बरोबर उत्तर आहे बी, भूतान देश. त्यानंतर प्रश्न क्रमांक 34, नुकत्याच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या नीती आयोगाच्या या वर्षीच्या गव्हर्निंग काउन्सिलच्या बैठकीची थीम काय आहे? तर मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे विकसित भारत @2047. त्यानंतर अलीकडेच बातम्यांमध्ये दिसलेल्या ग्रोथ इंडिया टेलिस्कोपचे प्राथमिक उद्दिष्ट काय आहे? तर मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे बी, पृथ्वीजवळील लघुग्रहांसह स्फोटक, क्षणिक आणि परिवर्तनीय स्रोतांचे निरीक्षण करणे. पुढे जाऊया, कुर्स्क शहर कोणत्या देशात आहे? तर मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे डी, रशिया देश. त्यानंतर दुधवा व्याघ्र प्रकल्प हे कोणत्या राज्यात स्थित आहे? तर मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे सी, उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेश येथे दुधवा व्याघ्र प्रकल्प आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 38, ऑपरेशन दुधी म्हणजे काय? तर मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे आसाम रायफल्सने बंडखोरी विरोधी केलेले ऑपरेशन म्हणजेच ऑपरेशन दुधी होय. त्यानंतर प्रश्न क्रमांक 39, कोणत्या संस्थेने अलीकडेच यूथ 2024साठी ग्लोबल एम्प्लॉयमेंट ट्रेंड्स अहवाल प्रकाशित केला? तर मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे आंतरराष्ट्रीय कामगार संघटना. त्यानंतर अलीकडे बातम्यांमध्ये पाहिलेला ओरी 2 जलविद्युत प्रकल्प कोणत्या नदीवर स्थित आहे? तर मित्रांनो याचं उत्तर आहे झेलम नदी. झेलम नदीवर हे जलविद्युत प्रकल्प स्थित आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 41, भारताच्या पंतप्रधानांनी नुकतेच उद्घाटन केलेल्या कर्मयोगी सप्ताह योजनेचा मुख्य उद्देश काय आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे सी, सिव्हिल सेवकांसाठी वैयक्तिक आणि संघटनात्मक क्षमता विकास मजबूत करणे. त्यानंतर पुढे जाऊया, प्रबोवो सुबियांतो कोणत्या देशाचे नवे अध्यक्ष म्हणून निवडून आले आहे? तर मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे इंडोनेशिया देश. त्यानंतर मित्रांनो प्रश्न क्रमांक 43, रिमूव्ह डेब्रिज इन ऑर्बिट सर्व्हिसिंग मिशनशी कोणते अंतराळ संघटन संबंधित आहे? तर मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे बी, युरोपियन स्पेस एजन्सी. पुढे जाऊया, अलीकडे भारतीय लष्कराने चाणक्य संरक्षण संवाद कुठे आयोजित केला? तर मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे नवी दिल्ली. त्यानंतर प्रश्न क्रमांक 45, हवांगे नॅशनल पार्क जो अलीकडेच बातम्यांमध्ये दिसला होता कोणत्या देशामध्ये आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे झिम्बाब्वे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 46, रेल्वे संरक्षण दलाने आपल्या हुतात्म्यांना सन्मान देण्यासाठी कोणत्या डिजिटल उपक्रमाची सुरुवात केली आहे? तर मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे पहिलं ए, डिजिटल मेमोरियल ऑफ वेल्युअर. त्यानंतर प्रश्न क्रमांक 47, अलीकडे शहरी शासन निर्देशकांत कोणत्या राज्याने प्रथम क्रमांक मिळवला? तर याचं बरोबर उत्तर आहे केरळ राज्य. प्रश्न क्रमांक 48, मोरोक्कोमध्ये एकत्रित केले जात असलेल्या भारतीय मूळच्या बख्तरबंद वाहनांचे नाव काय आहे? तर मित्रांनो याचं उत्तर आहे व्हील आर्मर्ड प्लॅटफॉर्म. त्यानंतर पुढे जाऊया, अलीकडेच निधन झालेले बिबेक देबरॉय कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? तर याचं उत्तर आहे अर्थशास्त्राशी संबंधित होते. त्यानंतर भारतीय रस्ते काँग्रेसच्या 83व्या वार्षिक अधिवेशनाचे आयोजन कुठे झाले होते?
तर मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे रायपूर येथे. त्यानंतर पुढे जाऊया. कुठली भारतीय संस्था ॲसेट रिकव्हरी इंटर एजन्सी नेटवर्क एशिया पॅसिफिकच्या स्टिअरिंग कमिटीमध्ये समाविष्ट करण्यात आली आहे? तर मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे डायरेक्टोरेट ऑफ एन्फोर्समेंट. प्रश्न क्रमांक 52. गॅस्ट्रोडिया लोहेटेन्सिस म्हणजे काय, जे अलीकडेच बातम्यांमध्ये पाहिले गेले आहे? तर मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे बी, ऑर्किड प्रजाती. त्यानंतर प्रश्न क्रमांक 53. बातम्यांमध्ये आलेला स्कार्बोरो शॉल कोणत्या समुद्रात आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे दक्षिण चीन समुद्र. त्यानंतर ऑर्बिटल या कादंबरीसाठी 2024 बुकर पुरस्कार कोण जिंकले? तर याचं बरोबर उत्तर आहे सामंत हार्वे. त्यानंतर कोणत्या टेलिकॉम ऑपरेटरने देशातील पहिली डायरेक्ट टू डिव्हाइस सॅटेलाइट इंटरनेट सेवा सुरू केली आहे? याचं बरोबर उत्तर आहे BSNL या कंपनीने. त्यानंतर प्रश्न क्रमांक 56. गयानाच्या सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्काराचे नाव काय आहे, जो नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रदान करण्यात आला आहे? याचं बरोबर उत्तर आहे द ऑर्डर ऑफ एक्सलन्स हा सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 57. इंडस्ट्री ट्रान्झिशनसाठीच्या लीडरशिप ग्रुपच्या 6व्या वार्षिक शिखर परिषदेचे आयोजन कुठे करण्यात आले होते? तर मित्रांनो याचं उत्तर आहे बाकू अझरबैजान येथे या शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. पुढे जाऊया. देश का प्रकृती परीक्षण अभियान नावाच्या आरोग्य जागरूकता मोहिमेची अलीकडे कोणत्या मंत्रालयाने सुरुवात केली? तर मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे डी, आयुष मंत्रालयाने सुरुवात केली. पुढे जाऊया. अँथ्रॅक्स हा कोणत्या प्रकारचा रोग आहे जो अलीकडे बातम्यांमध्ये आला होता? तर याचं बरोबर उत्तर आहे बॅक्टेरियल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 60. अलीकडे अल्पाईन हिमनंदाच्या वितळण्यामुळे कोणत्या 2 देशांनी त्यांच्या राष्ट्रीय सीमा बदलल्या आहेत? तर याचं उत्तर आहे इटली आणि स्वित्झर्लंड या 2 देशांनी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 61. जागतिक मत्स्य दिवस 2024 रोजी कोणत्या राज्याला सर्वोत्तम सागरी राज्याचा पुरस्कार मिळाला? तर याचं बरोबर उत्तर आहे केरळ राज्याला. त्यानंतर मध्य प्रदेशातील कोणते शहर भारतातील पहिल्या आधुनिक आत्मनिर्भर गोशाळेसह बायो CNG प्लांटचे घर आहे? तर मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे ग्वालियर. ग्वालियर हे मध्य प्रदेशातील शहर आहे जे आधुनिक आत्मनिर्भर गोशाळेसह बायो CNG प्लांटचे घर बनले आहे. मित्रांनो येथे 63 क्रमांकाचा प्रश्न रिपीट झालेला आहे जो आपण पाहिला आहे, तर त्याला स्किप करून पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 64. केंद्र पुरस्कृत योजनाचे कृषी मंत्रालय अंतर्गत विवेकीकरण करून तयार केलेल्या 2 छत्रछाया योजना कोणत्या आहेत? तर मित्रांनो याचं उत्तर आहे पहिलं प्रधानमंत्री राष्ट्रीय कृषी विकास योजना आणि कृष्णोन्नती योजना. पुढे जाऊया. भारतीय नौदल दिन दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर मित्रांनो याचं उत्तर आहे 4 डिसेंबर रोजी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 66. अलीकडील अद्यतनानुसार भारताच्या एकूण देशांतर्गत उत्पादन गणनेचा नवीन आधार वर्ष कोणते आहे? तर मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे 2022-2023. त्यानंतर प्रश्न क्रमांक 67. शी बॉक्स पोर्टल कोणत्या मंत्रालयाने विकसित केले आहे? याचं बरोबर उत्तर आहे महिला व बाल विकास मंत्रालयाने. त्यानंतर प्रश्न क्रमांक 68. शनन हायडल प्रकल्प कोणत्या राज्यात स्थित आहे? तर मित्रांनो याचं उत्तर आहे हिमाचल प्रदेश राज्य. त्यानंतर प्रश्न क्रमांक 69. उत्तराखंड सरकारने कोणत्या शहरात पहिल्या वाईन पर्यटन उपक्रमाची सुरुवात केली आहे?
याचं बरोबर उत्तर आहे कोटद्वार. कोटद्वार या शहरात पहिल्या वाईन पर्यटन उपक्रमाची सुरुवात केली आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 70. राष्ट्रीय आयुष मिशन अंतर्गत आयुष फॉर ऑल समग्र आरोग्य सेवा नावाची चित्रपट मालिका कोणत्या संस्थेने सुरू केली आहे? याचं उत्तर आहे आयुष मंत्रालय. पुढे जाऊया. ईशान्येकडील राज्यांमधून ग्रीन स्कूल रेटिंग मिळवणारी एकमेव शैक्षणिक संस्था कोणती शाळा आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे बी. PM श्री गव्हर्मेंट सिनियर सेकंडरी स्कूल सिक्कीम. त्यानंतर प्रश्न क्रमांक 72. अप्रत्यक्ष प्रॉम्प्ट इंजेक्शन म्हणजे काय, ज्याचा अलीकडेच बातम्यांमध्ये उल्लेख झाला होता? तर मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे सी. चॅटबॉट्सना दुर्भावनायुक्त आदेशांची अंमलबजावणी करण्यासाठी फसवणूक करणारे एक तंत्र. त्यानंतर प्रश्न क्रमांक 73. PM आशा योजनेचा मुख्य उद्देश काय आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे डी. शेतकऱ्यांच्या उत्पादनासाठी लाभदायक दर सुनिश्चित करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. पुढे जाऊया. वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल आणि एंटरटेनमेंट समिट 2025 हे कोणत्या मंत्रालयाच्या पुढाकाराने आयोजित केले जाते? तर मित्रांनो, याचं उत्तर आहे माहिती आणि प्रसारण मंत्रालय याच्या पुढाकाराने आयोजित केले जाते. त्यानंतर पुढे जाऊया. पारधी समुदाय प्रामुख्याने कोणत्या राज्यात आढळतो? पहा मित्रांनो, हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर आहे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश. त्यानंतर अलीकडेच बातम्यांमध्ये आलेली ऋषिकुल्या नदी कोणत्या राज्यातून वाहते? तर मित्रांनो, याचं उत्तर आहे ओडिशा राज्यातून वाहते. पुढे जाऊया. मोबाईल वर्ल्ड काँग्रेस 2025 कोठे आयोजित करण्यात आला होता? तर याचं उत्तर आहे बार्सिलोना स्पेन येथे आयोजित करण्यात आला होता. त्यानंतर प्रश्न क्रमांक 78. आरोग्यासाठी ड्रॅगन कॉपिलोट नावाचा नवीन AI सहाय्यक कोणत्या संस्थेने सुरू केला आहे? तर मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे मायक्रोसॉफ्ट या संस्थेने सुरू केला आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 79. भारतीय नेत्यांपैकी नुकताच ऑनरेरी ऑर्डर ऑफ फ्रीडम ऑफ बार्बाडोस पुरस्कार कोणी मिळवला? हा एक महत्त्वाचा प्रश्न असू शकतो मित्रांनो, आणि याचं उत्तर आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी. आपला या व्हिडिओतला शेवटचा प्रश्न क्रमांक 80. मार्च 2025 मध्ये मत्स्य व्यवसाय स्टार्टअप कॉन्क्लेव्ह 2.0 कोठे आयोजित करण्यात आला होता? पहा मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे शेवटचा, आणि याचं बरोबर उत्तर आहे हैदराबाद येथे. तर मित्रांनो, हे होते आपले आजचे महत्त्वाचे करंट अफेअर्स. या प्रश्नांपैकी किती प्रश्नांची उत्तरे तुम्हाला माहिती होती आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ पुन्हा पाहिल्याबद्दल धन्यवाद.